राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके हे शरद पवार यांच्या गोटात गेल्याचं आता स्पष्ट झालंय। निलेश लंके हेच नगर दक्षिणचे उमेदवार असल्याचं स्पष्ट होऊ लागले। निलेश लंके बलाढ्य अशा सुजय विखे पाटलांना टक्कर देणार का हे पाहावं लागणार आहे। निलेश लंके शरद पवारांच्या गोटात। नगर दक्षिण मधून लंके लोकसभा लढणार। सुजय विखेंना निलेश लंकेत देणार टक्कर। नगर दक्षिण या विखे पाटलांच्या बालेकिल्ल्यात भाजपच्या विरोधात लढण्यासाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला एक हक्काचा शिलेदार मिळाला। पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी शरद पवारांच्या सोबत असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत। शरद पवारांसोबत एकाच व्यासपीठावर आल्यानंतर दुसरीकडे जाण्याचा प्रश्नच येत नाही असं लंकेंनी सांगत शरद पवारांसोबत असल्याचं आता स्पष्ट केलंय। तर पक्षांतर केल्यास आमदारकी रद्द होईल असा थेट इशाराच अजित पवार यांनी निलेश लंकेंना दिला। आता तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आमदार आहे। सगळ्या आमदारांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा व्हीप लागू झालेला आहे। त्यांनी जर स्वतः काही वेगळं केलं तर मग त्यांना स्वतःला राजीनामा देऊनच करावं लागेल, म्हणजे उभं राहायचं वगैरे म्हटलं तर। लंकेंनी अधिकृतरित्या जाहीर केलं नसलं तरी नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे ते उमेदवार असतील हे आता जवळपास स्पष्ट झालंय। नगर दक्षिणचा सामना त्यांच्यासाठी सोपा नसणार आहे। निलेश लंकेंनी कोविडच्या काळात केलेलं काम, सामान्यांमध्ये मिसळणारा नेता, सहज उपलब्ध आमदार, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची सहानुभूती या त्यांच्या जमेच्या बाजू असतील। तर सुजय विखे पाटील हे सवार्थानं निलेश लंकेंच्या पेक्षा तगडे उमेदवार आहे। त्यांचा जनसंपर्क देखील दांडगा आहे। त्यांनी मतदारसंघात मोठ्या प्रमाणात कामही केली आहे। त्यांच्याकडे यंत्रणा देखील मोठी आहे। त्यामुळे आता निलेश लंके सुजय विखे पाटलांना किती टक्कर देतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे। संतोष आवारे, लोकशाही मराठी, अहमदनगर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।